इमर्जन्सी बद्दल म्हणजे आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात, कारण का तो राजकीय निर्णय होता. इंदिरा गांधींनी त्याच्यात अतिरेक झाला म्हणून त्या देशाची माफी मागितली. इमर्जन्सीमुळे त्यांचा पराभव झाला, पण याच भारताने 2.5 वर्षात परत त्यांना प्रचंड बहुमत देऊन परत सत्तेत आला. त्यामुळे राजकीय प्रवासामध्ये चुकांची चर्चा, त्याचा ऐतिहासिक संदर्भ पुस्तकात आणणं काही गैर नाही. पण मग 1942चं आंदोलन आणि भारताला स्वातंत्र्य मिळता कामा नये, ब्रिटिशांचा अंमल राहिला पाहिजे अशी ज्यांनी भूमिका घेतली तो इतिहासकार कोण? तोही पोरांना समजू द्या की कोण गद्दार होते. इंदिरा गांधींच्या नावावरती 1971चं युद्ध आहे, बँकांचं राष्ट्रीयकरण आहे, सिक्कीम सारखा प्रदेश भारतामध्ये समाविष्ट करून घेतला, अणुबॉम्ब इंदिरा गांधींच्या नावावर आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या नावावर आहेत. एक इमर्जन्सी कोणाला चूक वाटत असेल, कोणाला बरोबर वाटत असेल, पण 1942च्या आंदोलनामध्ये गांधींना समर्थनच देऊ नका आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा म्हणणाऱ्यांचा इतिहास का लिहित नाही पुस्तकांमध्ये? या ब्रिटिशांची माफी मागणाऱ्यांची एक फौज आहे, त्या फौजेचं नाव का नाही लिहित की कोण हे माफीकार होते? त्याच्याबद्दल इतिहासात का लिहित नाही? तेव्हा ऍज अ निवडक इतिहास देऊन तुम्ही देशाची दिशाभूल करू नका आणि ते पुस्तकांच्या माध्यमातून आणून त्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करू नका. सरळ आहे, आरएसएस म्हणजे भाजप आहे हो. आता ते सोडून द्या की 60% काँग्रेस आहे बीजेपी मध्ये, आरएसएस मध्ये. अजून आरएसएस तेवढं तरी प्युरिफिकेशनच्या बाहेर नाही गेलं. काल आयपीएस अधिकाऱ्यांनी संमेलनामध्ये जाणं आणि त्यानंतर त्या संदर्भात काय ते मोठे प्रोफेसर आहेत ना, त्याच्यामुळे ते प्रत्येक आयपीएस ऑफिसर काय वेगवेगळ्या लेवलला खेळतोय. ठाकरेंची 6 खासदार फुटल्यानंतर आता ऑपरेशन तुतारी होईल अशी चर्चा होती, पण शरद पवारांनी स्पष्ट केलं की एकही आमदार फुटणार नाही, खासदार फुटणार. झालं ना, साहेब बोलले ना. अजून काय हवं? नेते म्हणतात की साहेब जे बोलतात त्याचा उलटा होईल. असं एखाद्या माणसाचं इमेजला धक्का देणं हे बीजेपीचं काम आहे ना. एवढे वर्ष तुम्हाला त्यांनीच थांबू ठेवलं, सत्तेच्या बाहेर ठेवलं. त्याच्यामुळे ज्या अर्थी साहेबांनी इशारा दिलाय त्या अर्थी साहेबांशी सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. सगळे आमदार एक दुसऱ्याच्या टच मध्ये होते, मिटिंगला उशीर झाला आणि त्याच्यामुळे थोडस पाटील यांनी या पद्धतीचं भाष्य केलं. संजय राऊतांनी आता पत्र दिलंय पोलीस आयुक्तांना. त्यांनी म्हटलंय की फॉर्म टाकू आणि 5 माणसं आम्ही मारली आहे, त्यामुळे कुठला बॉम्ब आहे याचा मी त्याच्या मित्रांना फोन करतोय. कुठला अणुबॉम्ब आहे, म्हणजे हायड्रोजन बॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब आहे, कुठला बॉम्ब आहे? अरे आपला जुना मित्र आहे ना संजय पाटील, म्हणजे कुठल्या बॉम्बची जंबाजंब त्यांनी केली याची माहिती मिळाली पाहिजे ना आपल्याला. मी तेवढा प्रयत्न करतोय. परत एकदा म्हणजे पूर्वी कधी आला होता बाहेर